महत्त्वाची बातमी आहे। अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्यातील बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो पाहायला मिळतोय। अजित पवारांचा खेड विधानसभेमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला। मेळाव्यातील मुख्य बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा देखील फोटो लागलेला आहे। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्यातील बॅनरवर खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे आपल्यासोबत आहेत। सुनील, आपण पाहतोय की अजित पवारांचा शेतकरी मेळावा, मात्र त्या बॅनरवर अमोल कोल्हे यांचा फोटो। सागर, बरोबर आहे। आज दिवसभर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरं तर आज खेड विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी विविध कामांचं जे भूमिपूजन आहे, उद्घाटन आहे ते होत आहे। मात्र एकंदरीत आज सकाळपासून चाकण या ठिकाणी सुद्धा मेळावा झाला। त्या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। मात्र दुसऱ्या ठिकाणी कडूस येथे जो शेतकरी मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये जे खासदार आहेत, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी चर्चेलाचा विषय या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की आढळरावांची अनुपस्थिती आणि जो बॅनर लावलेला आहे शेतकरी मेळाव्याचा त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोटो पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत आज जो जनसंवाद व शेतकरी मेळावा आहे त्या शेतकरी मेळाव्याच्या ज्या फ्लेक्सवरती आहे हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेले जे दिलीप वळसे पाटील आहेत, सहकार मंत्री, ह्याच परिसरातील आहेत। मात्र त्यांचा सुद्धा या फ्लेक्सवरती फोटो आपल्याला पाहायला सुद्धा म्हणजे मित्रपक्ष असतील, महायुतीमधील अनेक नेत्यांचे सुद्धा फोटो या ठिकाणी दिसून येत नाहीये। मात्र अमोल कोल्हे यांचाच फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अमोल कोल्हे यांचा फोटो का, यामुळे या ठिकाणी जे चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सागर, नक्कीच सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।